राम राम मंडळी, मराठीत बोली या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज महाराष्ट्रातील म्हणजेच मराठी मातीतील आजचा श्रावणी अमावस्या म्हणजेच बैलपोळा. आणि या पोळ्यानिमित्त आपण भरपूर शेतकऱ्यांची, आपल्या गावातील मराठी मातीतील लोकांनी, शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना कसं सजवले, त्यांनी तसं जर पाहिलं तर बैलपोळा म्हणजे बैल हा शेतकऱ्याच्या जीवनातील फार अविभाज्य घटक. आणि आपला देश म्हटलं तर हा कृषीप्रधान आहे. आणि कृषीप्रधान देश असल्यामुळं शेतकऱ्यांच्या दृष्टीनंच नव्हे तर आपल्या सर्वांच्या दृष्टीनं बैल हा फार महत्त्वाचा पार्ट आहे. आणि या बैलाचा आज पोळा आहे. आणि बैलपोळा म्हटलं तर बैल हा पाहुणा असतो शेतकऱ्यांचा. आणि त्या पाहुण्याचं कसं पाहुणचार केला जातो, कसं आंघोळ घालतात ते आज आपल्याला पाहायचंय. म्हणून आज आपण शेतामध्ये आलो आणि आज दादांनी कसं बैलाला सजवले, कसं ते धुत आहेत, त्याला आंघोळ घालतायत ते आपण पाहणार आहेत. चला तर मग. भाऊ दादा आणि देश दादा आपल्या फायनल सम्राटला धुण्याकरता नळावर घेऊन चाललेले आणि त्याला त्या ठिकाणी सुंदर आंघोळ घालणार आहे. आता या आपल्या फायनल सम्राटची आंघोळ या ठिकाणी आंघोळ झालेली आहे आणि त्याला आता थंडी वाजत आहे, त्याच्यामुळे तो सांग झटकत आहे. आता आदेश दादा आणि भाऊ दादा त्याला आपल्या जागेवर म्हणजेच आपल्या दावणीला त्या ठिकाणी त्याला घेऊन जाणार आहेत आणि तिथं त्याला बांधणार आहेत. हा हे आपला गोठा, आपली दावणी. आता पहिला एक नंबरला गोरा आहे, त्याच्या शेजारी एक घोडी आहे बैलगाड्याच्या घाटामध्ये पळवण्याकरता. आता फायनल सम्राटला बांधले आणि त्याच्यासोबत असलेला दुसरा जो गोरा आहे त्याला धुण्याकरता आदेश दादा आणि भाऊदादा घेऊन चाललेले. तर बैलगाड्याची बैल म्हटली की ते आलंच. हे बघा, तुम्हाला लगेच कळेल. बघा किती चप्पळ असतात बैल. आता त्या ठिकाणी घेऊन चाललेले आहेत. इथं फय्याजबाई आलेले आहेत शूटिंग करण्याकरता. आपल्या फायनल सम्राटला धुण्याकरता नळापर्यंत दादा घेऊन आलाय. तर त्याला ठिकाणी बांधतोय. पाहूया, रोटरला त्या ठिकाणी बांधले. आता पाहू आपण अशा पद्धतीने तो आंघोळ घालून देतोय की नाही पाहूयात. कारण फार चप्पळ असतात आपली बैलगाड्याची बैल. तसं हा कोणाला मारत नाही, फार गुणी बैल आहेत. पण बैलगाड्याची बैल म्हटले की ते शांत उभे राहत नाहीत. आता आदेश दादानी त्या ठिकाणी त्याच्यावर पाणी मारतोय, त्याला आंघोळ घालतोय. त्याला पाण्याची किती भीती वाटते बघा. त्याच्या तोंडावर पाणी मारलं तर तो कसं करतोय बघा. आज पाहिलं तर आज बैलपोळा आहे आणि या बैलपोळ्याच्या निमित्तानं बैलाला आंघोळ घालणं, त्याला सजवणं हा तर शेतकऱ्यांचा धर्म आणि त्यांची ती दरवर्षीची क्रिया आहे. पण आपण नेमकं बैलपोळा म्हणजे काय हे जाणून घेतलं पाहिजे. आणि हे जाणून घेण्याकरता आज आपण आपल्या गावातील एक सद्ग्रस्त आहेत निलक बाबा यांना भेटणार आहोत आणि त्यांनाच विचारूया बैलपोळा म्हणजे काय आणि तो कसा साजरा करायचा. राम राम मंडळी, आपल्यासोबत आता आपल्या पडगाव कांदळीतील एक सद्ग्रस्त बाबा आहेत आणि त्या बाबांना आपण विचारूया की बैलपोळ्याचं नेमकं महत्त्व काय आहे आणि बैलपोळा का साजरा केला जातो. तर बाबा मला सांगा की बैलपोळा का साजरा केला जातो आणि या बैलपोळ्याचं नेमकं महत्त्व काय. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि भारतामध्ये 80% शेती बैलावर अवलंबून होती. पण आता ट्रॅक्टर यंत्र समोर आल्यामुळे बैलांची संख्या कमी झाली आणि वर्षभर शेतकरी बैलांकडून सगळे शेतीची कामे करून घेत होता. परंतु एकही दिवस हा पिठोरी अमावस्या या दिवशी बैलांचा विश्रांती दिवस. या दिवशी शेतकरी बैलांना आंघोळ घालतात, धुवून काढतात, त्यांना सजवतात, बेगडं लावतात, रंग लावतात आणि त्यांची मिरवणूक घालतात. संध्याकाळी सौभाग्यवती त्यांचं बैलांचं औक्षण करते, त्यांना ओवळते आणि त्यांना पुरणपोळी खाऊ घालते. आणि अशा प्रकारे वर्षभर केलेल्या श्रमाचं ऋण व्यक्त करण्याकरता हा सण साजरा केला जातो. आणि बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी ते आवतन म्हणून काय असतं, हा काय प्रकार आहे नेमका. आवतन म्हणजे जसं आपण एखाद्या पाहुण्याला बोलवणं पाठवतो, आमंत्रण देतो, तसं बैलांना मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो भव, अतिथी म्हणून त्यांना आमंत्रण दिलं जातं. म्हणजे बैल हा आपल्या शेतकऱ्याचा पाहुणा आहे, अतिथी आहे आजच्या दिवस. हो. आणि मग आज कशा पद्धतीने बैलपोळा साजरा केला जातो, त्यांना कशा पद्धतीने सजवलं जातं नेमकं. बैलांना आंघोळ घातली जाते, धुवून काढलं जातं. काही लोक सुवासिक साबण लावतात, त्यांना रंगबेरंग शिंगांना बिगडं लावतात. काही पूर्वी बिगडं लावायची, आता त्या ठिकाणी सोनेर वगैरे दिली जाते, सजवलं जातं. पहिले चवर काढून त्याचा गोंडा बनवला जात होता
आणि गळ्यामध्ये काही लोक झोल घालतात, गळ्यामध्ये घुंगूरमाळा घालतात, कपाळाला बाशिंग बांधतात. आणि त्या बैलांना खाण्यासाठी काय दिलं जातं आज विशेषतः? आज विशेष करून सुग्रास अन्न दिलं जातं आणि पुरणपोळी खाऊ घातली जाते आज संध्याकाळी. तर बैल हा आपण नंदी म्हणून त्याला आपण संबोधतो. हो. तो भगवान शिवशंकरांचं वाहन आहे. हो. तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल? भगवान शंकराचं वाहन आहे. आता भगवान शंकराचं नंदी, पण शेतकरी नंदी म्हणून नंदीच हा भगवान शंकराचं वाहन आहे. परंतु शेतकरी त्याला कामाला जमतो, आपली कामे करून घेतो, परंतु हे करणं योग्य नाही शंकराचं वाहन असल्यामुळं. त्याची पूजा केलीच पाहिजे. म्हणून वर्षातून एक दिवस त्याच्याकरता शेतकऱ्यांना राखून ठेवलेलं आहे. त्याचं ऋण व्यक्त करतात आणि नंदी म्हणून त्याची पूजा केली जाते. धन्यवाद. बैलपोळ्याचं महत्त्व आपण आता ऐकलंच, पण हे मातीचे बैल जे तुम्हाला दिसत आहेत ना, हे कांदळीतील आपले कुंभार बांधव आहेत. त्यांनी मातीचे बैल, ज्यांच्या घरी खरे बैल नाहीत किंवा ज्यांना घरी देवघरामध्ये आज बैलांचं पूजन करायचे, त्यांच्याकरता हे मातीचे सुंदर असे बैल या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. आणि ते बैल खरेदी करण्याकरता भरपूर माणसं वडगावातली ग्रामस्थ त्या ठिकाणी आले. त्याच्यामध्ये हे पहा, हे आपले छोटे महाराज देवांश यांना तर बैलांची, प्राण्यांची फार आवड आहे आणि चिखलाचे बैल त्यांनी या ठिकाणी 2 घेतलेत. पण त्याचं म्हणणे असं आहे की मला ते दुसरे आहेत ना ते सुद्धा पाहिजेत, मला अजून पाहिजेत. आणि ते पॅकिंग करण्यासाठी त्यांनी कुंभारदादांना दिलेत. आता त्यांना आपण पैसे पण दिले. मातीचे बैल घेण्याकरता या ठिकाणी निजामबाई आपल्या कन्येला त्यांनी एक बैलजोड घेतलेली आहे. त्याचबरोबर लांडगे दादा आहेत, निलक दादा आहेत, हसनभाई आहेत. तर हे या ठिकाणी बैलजोड घेत आहेत. आता बैलपोळा सण म्हटलं तर हा सर्वांचाच सण आला. मराठी मातीतील प्रत्येक शेतकऱ्याचा हा सण आहे. आणि हा सण साजरा करण्याकरता आता शंभीरबाई मनियार हे सुद्धा बैलजोडी घेत आहेत. त्या ठिकाणी सुब्रा भाभी आहे, ते सुद्धा बैल घेत आहेत. शंभीरबाई सुद्धा या ठिकाणी बैल घेत आहेत. स्क्रीनवर आपण आता पाहतोय फायनल सम्राट स्वर्गीय सखाराम शेठ सोनू पाचपुते बैलगाडा संघटना वडगाव कांदळी. हा आहे त्या संघटनेचा शंकर. आणि आता कृष्णाला सगळे रोहन, सोन्या, त्याच्यानंतर ऋषी त्याला टीका लावत आहेत, गंध लावत आहेत. फार सुंदर बैल सजवण्याचं काम चाललेलं आहे. आता मती बघा, कृष्णाला काजळ लावतोय. काजळ आपण जसं आपल्या बाळाला काजळ लावतो ना, तसंच या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी सचिन सर त्या पिल्याला गंध लावण्याकरता त्रिशूळाचा जे शिक्का आहे तो त्यांनी रंगवला आहे. आता सोन्या पिल्याला या ठिकाणी गंध लावते. आता संघटनेचा जो किंग मोरा आहे त्या किंगला, त्याच्या वशिंडाला या ठिकाणी टीका लावायचा आहे. आणि ते जे आहे ते भगवान शिवशंकरांचा असणारं त्रिपुंडरी जो गंध आहे तो गंध लावण्याकरता सोन्या आणि मती या ठिकाणी बघा किती सुंदर त्यांनी वशिंडाला आपल्या किंग मोराला, त्यांनी संघटनेचा हा किंग आहे. या बैलानं घाटात स्वर्गीय सखाराम शेठ पाचपुते यांचं नाव लौकिक केलं. आणि हा आहे शंकर. शंकर तसा फार चपळाईचा बैल आहे, त्याच्याजवळ शक्यतो कोणी जात नाही. आणि ही संपूर्ण दावणी स्वर्गीय सखाराम शेठ सोनू पाचपुते बैलगाडा संघटनेची ही दावणी. ही मध्ये घोडी दिसते, तिचं नाव दुर्गा, त्याच्या शेजारी रत्न्या, त्याच्या शेजारी नखऱ्या, किंग मोरा आणि समोर असलेला हा पिल्या. ही सगळी झाली बैलगाडा संघटना. आता वडगाव कांदळीतील दुसरी बैलगाडा संघटना जर म्हटली, जिचं नाव संपूर्ण तालुक्यात आहे, नवे तालुक्याचं नाव ज्याच्यामुळं प्रसिद्ध झालं, हा वडगावचा घाट, वडगाव कांदळीचा घाट शिवनेर केसरी, जो ज्यांच्यामुळे झाला ते चेअरमन सचिन शेठ निलक बैलगाडा संघटना. आणि त्यांची ही सर्व गाड्याची बैल बघा कसे सगळे त्यांचे जे कार्यकर्ते, सहकारी, बंधू आहेत, हे सर्वच या ठिकाणी या बैलांना घेऊन आता त्यांची मिरवणूक देखील सुरू झालेली आहे. आणि पीरसाहेब मित्रमंडळाचा जो गणपती त्या ठिकाणी बसवला जातो, त्या पीरसाहेबांच्या मंदिराजवळ आता सर्व चेअरमन सचिन शेठ निलक बैलगाडा संघटना यांच्या दावणीतील सर्वच हे जे रथी महारथी असणारे बैल या ठिकाणी घेऊन सर्व सहकारी आता मिरवणुकीला चाललेले आहेत. आणि मिरवणुकीमध्ये त्यांनी DJ लावून त्या बैलांची फार सुंदर अशी मिरवणूक या ठिकाणी काढलेली आहे. आणि आता हे सर्व बैल घेऊन ते आपल्या वडगाव कांदळीतील गावामध्ये, म्हणजे आपल्या हनुमंतरायांच्या मंदिरासमोर आणि मंदिराला प्रदक्षिणा करण्याकरता हे सगळे सहकारी या बैलांना घेऊन या ठिकाणी चाललेले आहेत. हे आहेत चेअरमन सचिन शेठ निलक बैलगाडा संघटनेचे सर्वा माननीय श्री सचिन शेठ निलक आणि सर्व सहकारी.
मैदानामध्ये आता मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे आणि पारंपरिक पद्धतीनं आपल्या ताफा म्हणजेच ताशा ढोल याच्यामध्ये या ठिकाणी फार सुंदर मिरवणूक या ठिकाणी चालू झालेली आहे। पासपते परिवाराच्या वतीने या ठिकाणी ही मिरवणूक दिसत आहे आणि त्याच्यामध्ये बैलगाड्याचे बैल असतील सर्वच आता कुणीही आवता करता जास्त करून बैल न हाकता ट्रॅक्टरने शेती केली जाते आणि म्हणून हे जे बैल दिसत आहेत तुम्हाला हे सर्व बैलगाडा क्षेत्रातील हे नामांकित असणारी सर्व बैल आहेत आणि हा आहे स्वर्गीय सखाराम शेठ सोनू पासपते बैलगाडा संघटनेचा किंग मोरा जो आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय आणि सर्व या वादनाचा मिरवणुकीचा आनंद घेत आहेत बघा। त्या ठिकाणी शरद भाऊ पासपते असतील, आपल्या दुड्डेरीचे चेअरमन असतील संदेश भाऊ, त्याचप्रमाणे शेळके परिवारातील SS ग्रुपचे बैलगाडा संघटनेचे सर्व संतोष शेठ शेळके सुद्धा या ठिकाणी आनंद घेत आहेत आणि आपण आता संपूर्ण मिरवणूक पाहण्याचा प्रयत्न करूयात।
हे आहेत वाघ्या ग्रुप बैलगाडा संघटना, वडगाव कांदळी आणि सर्व त्यांचे सहकारी, तरुण मित्रमंडळी, गाडा शौकीन, गाडा मालक या ठिकाणी मिरवणुकीचा आनंद घेत आहेत आणि डीजे लावून ते आपल्या बैलांची मिरवणूक सुद्धा काढत आहेत. चेअरमन सचिन शेट निलक बैलगाडा संघटनेची मिरवणूक या ठिकाणी आता गावात आलेली आहे आणि त्यांचे सर्व सहकारी गाडा मालक सचिन शेट निलक सुद्धा या मिरवणुकीचा आनंद घेत आहेत आणि आपल्या सर्व घाटामध्ये ज्यांनी आपलं नाव गाजवले त्या सर्व बैलांची मिरवणूक या ठिकाणी आपल्या हनुमंत मंदिराला ते मिरवणूक घालत आहेत. आता हे आपले रंगनाथ नाना बघा कसे सचिन शेट निलक यांना खेचून नाचण्यासाठी त्यांनी पुढे आणले आणि स्वतः त्या मिरवणुकीचा आनंद घेत आहेत आणि सचिन शेट निलक सुद्धा मिरवणुकीचा आनंद घेत आहेत. सचिन शेट निलक यांना आपल्या गणुनीवर खांद्यावर उचलून घेतले आणि मिरवणुकीचा ते आनंद घेत आहेत. इथं आता आपल्या वडगाव कांदळीचे पोलीस पाटील बाळासाहेब पाचपुते यांना परबाप्पांनी खांद्यावर उचलून घेतले आणि त्यांना ओवाळणी म्हणून श्रीकांत सर पैसे ओवाळून वाजंत्र्यांना देत आहेत. पाहूयात कसा आनंद घेत आहेत ते. बैलपोळा आणि या बैलपोळ्याला आपण त्या बैलाला काहीतरी नैवेद्य म्हणून आपण पोळी देण्याचा प्रयत्न केला. पाहतो आता घाबरतोय पोळी घ्यायला, पण त्याने आपल्या चॅनेलच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्याच वतीनं माझ्या हाताने त्याने पोळी खाल्लेली. कशी पोळी खातोय, एक संपूर्ण पोळी त्याने खाल्ली आणि त्याला मला वाटतं ती आवडली पण आहे. दुसऱ्या वासराला देण्याचा प्रयत्न केला पण त्याने काही ती घेतली नाही, म्हणून आपण पुन्हा त्यालाच ती संपूर्ण पोळी त्याला दिलेली आहे. आता दुसरी पोळी आपण किंग मोराला देण्यासाठी आपण आलो, पण मला त्याची जरा भीतीच वाटत होती बरं का. पण अक्षय म्हटला की नाही तुमच्या हातानेच द्या महाराज, म्हणून मी ती पोळी त्याला माझ्या हाताने भरवली आणि त्याने ती खाल्ली सुद्धा. इतका शांत आणि संयमी जर कुठला बैल असेल तर तो म्हणजे किंग मोरा. हा आपण पाहत असलेला बैलपोळ्याचा हा पहिला भाग आहे आणि उर्वरित जी मिरवणूक आहे ती फार मोठी आहे. कसा कसा आनंद घेतलाय याची आपण पूर्ण शूटिंग केलेली आहे. हा पुढचा भाग आपण तो आवर्जून बघायचा आहे. चला तर मग भेटूयात पुढच्या भागात आणि बैलपोळ्याचा दुसरा भाग नक्की आपण सर्वांनी त्याच्यामध्ये किती मिरवणुकीचा आनंद घेतलाय हे आपण संपूर्ण मिरवणूक त्या दुसऱ्या भागामध्ये टाकणार आहोत. तर चला तर मंडळी, पहिला भाग पाहिल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनपूर्वक आभार, धन्यवाद. आपल्या व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. भेटूयात पुन्हा एकदा पुढील भागात.